हे पाहू शकता, मेथी आहे ही. आणि आपण 8 दिवस झाला आहे ही मेथी आपण पेरलेली आहे. तर मेथीबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. प्रथमतः आपण ह्या रानाला एक ट्रॅक्टर शेणखत टाकलं आहे. त्यानंतर आता पावसाचे दिवस आहे, त्यामुळं आपण दक्षिण उत्तर असं सारं मारलं आहे, पाहू शकता. आणि आपण डॉलर मेथी म्हणून ह्या बियाण्याच्या व्हरायटीची निवड केली आहे, पाहू शकता आपण. आणि आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने मेथी पेरली आहे, पाहू शकता आपण. तर पूर्णपणे तुम्हाला काकऱ्या दिसतात, पाहू शकता. तेरा काकऱ्या आहे पहा. ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण ही मेथी पेरली आहे. तर पेरणीच्या टायमिंगला आपण ज्या वेळेला यंत्र असतं, त्या यंत्रामध्ये सिस्टीम अशी आहे, मेथीचं बी अधिक 10-26च्या आपण त्याच्यामध्ये सर्व संगत जातं याच्यामध्ये. तर 10-26मुळं पाहू शकता असा रिझल्ट आहे भाजीला. तर आज तिला 8 दिवस झाला आहे. तर अशा पद्धतीने ही मेथीची व भाजीचा उतारा अगदी छान झाला आहे. तर पावसाळ्यामध्ये मेथी जाण्याची जास्त दाट शक्यता असते, त्यामुळं एक निचऱ्याचं रान आणि हलकी जमीन आपण हलक्या जमिनीमध्ये आपण ही मेथी पेरली आहे, जेणेकरून कितीही पाऊस जर झाला तर आमच्याकडे पाहू शकता 3 दिवस पाऊस होता, पण पाहू शकता अजिबात काहीच झालं नाही. पाहू शकता असे डाळी सारं आहे. आणि आपण याच्यामध्ये सक्सेस होणार आहे, कारण अशा पद्धतीच्या रानाची आपण निवड करायची आहे कधी बी मेथी टाकण्यासाठी. आणि पेरणी यंत्राच्या साहाय्याने पेरली ना तरी चालते बरं का, आम्ही तेच केलेलं आहे. आणि खत अगोदर त्याच्यातच टाकायचं, सारा यंत्रामध्येच खत असतं, जागा असती. तर तिथंच आपण 10-26 बरोबर बियाण्यासहित ते सरळ खाली जातं. आणि अशा पद्धतीने जसं जसं मेथी ची रनिंग होईल तसं तसं खत त्याला पूर्णपणे लागू होत चालतं, आणि मेथीचा रिझल्ट एकच नंबर येणार. आणि आत्ता टाकलेलं आहे, बघू शकता. मार्केटमध्ये सुद्धा चांगला भाव आता आहे मेथीला. तर अशा पद्धतीने आपण ह्या मेथीची जोपासना केली आहे. एकदम छान असा उतार झाला आहे. आणि काकरी असल्यानंतर एकच नंबर. तसे टाकण्यात आणि पेरण्यामध्ये फरक आहे. पेरल्यानंतर बियाणंसुद्धा आपल्याला कमी लागतं, कमी बियाण्यामध्ये जास्त उत्पादन आपल्याला भेटून जातं. तर आपण कशी मेथी करताय, कशी टाकतात ते आपण व्हिडिओ टाका आणि आम्हाला सांगा. आमच्या इकडे अशा पद्धतीने मेथी पेरतात, पाहू शकता. असा प्लॉट आहे मेथीचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ आपण तयार करू.